आज रस्सा वांग बनवूया मस्त भन्नाट. चला रस्सा वांग मस्त दाखवते तुम्हाला कसं लागते भन्नाट. फोडी करून करायचे, फोडी त्याच्या मस्त लागतो. चला दाखवते. चला वांग बनवण्यासाठी फोडी करून घेतल्यात. हे घरचा मसाला आणि हळद आहे, हे टमाटे आणि चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं आणि 2 मिरच्या हिरव्या टाकलेल्या आहेत. मस्त भन्नाट करायचं आपल्याला वांग्याच्या फोडीचा रस्सा. चला बनवूया. कसा बनवायचा दाखव. चला आता तेल टाकून घेते याच्यामध्ये. आणि जो मसाला बारीक केलाय ना मी तो मसाला टाकते याच्यात. लय छान लागतं असं रस्सा वांग. आणि त्याच्यात डायरेक्ट वांग टाकून द्यायचं. चला ह्याच्यामध्ये टमाटर टाकूया आता. कसं भन्नाट आहे भन्नाट. आता चवीनुसार मीठ टाकूया. मीठ जरा पाण्यात भिजले. आणि आता हे जर भाजलं ना सगळं, त्यानंतर 10 मिनिटात भन्नाट होते ते रस्सा वांग. आता हळद आणि घरचं तिखट, दुसरं काही टाकायचं नाही. मसाला भाजलाय चांगला आणि ह्याला 10 मिनिटं झाकून शिजवायचंय. हे बघा आपण वाटलेलं आहे ना मिक्सरच्या भांड्यात, त्याच्यातच पाणी टाकून धुवून घ्यायचं मिक्सरचं भांड. आणि आता याला 10 मिनिटं ना चांगलं झाकून शिजवून घ्यायचं. याला थोडंसं आता उकळी येऊ द्या, त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं शिजू द्यायचं असं याला. चला आता ह्याला उकळ आलाय. आता बारीक गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून द्यायचे 10 मिनिटं. कसलं भन्नाट लागतं आणि त्या वांग्याचा रस्सा पण उतरतो त्याच्यामध्ये. चला आता बारीक गॅस केलेला आहे. आता झाकण ठेवूया आणि झाकण ठेवताना असं ठेवायचं थोडंसं आणि 10 मिनिटं शिजू द्यायचे. आता आपलं भन्नाट झालंय वांग. बघूया कसं झाले. वाव मस्त झाले. जे लोक नॉनव्हेज खातात ना ह्या भाजी पुढे ते नॉनव्हेज सुद्धा खाणार नाही, इतकं भन्नाट लागतं. चला आता दाखवते खाऊन कसं झाले. मस्त वा भन्नाट. चला झालंय आपलं वांग तयार. चला खाऊया आता. हे घरचा आंबा आहे आणि हे वांग कसं दिसतंय भन्नाट. कशी तरी आली आहे बघितलं का. वाव मी खाऊन दाखवणार आहे तुम्हाला. रस्सा तर वा खूप गरम आहे अजून. मी दाखवते तुम्हाला कसं आहे झाले भन्नाट. चला कसं झाले भन्नाट बघूया. खूप भन्नाट झाले. नॉनव्हेज खाणारे सुद्धा खाणार नाही, इतकं भन्नाट झाले. वांग भन्नाट.